पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले। यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने काल रात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये भारतावर 300 ते 400 ड्रोन डागले। तसेच काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरती मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार सुरू असल्याच्या घटना दिसून येत आहेत। यामध्ये नागरिकांचा मृत्यू होत आहे। या संदर्भात भारताच्या परराष्ट्र सचिवांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोणत्या अपडेट्स दिल्या, तसेच भारतावरती पाकिस्तानकडून सुरू असलेल्या या हल्ल्यांना भारताने कशा पद्धतीने चोख प्रत्युत्तर दिलं, या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विषयच भारी। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान अत्यंत बिथरलेला आपल्याला दिसून येतोय आणि यानंतर पाकिस्तानने जवळपास काल 36 ठिकाणी भारताच्या पश्चिम सीमेवरती हल्ले केलेले आपल्याला दिसून येतात। यामध्ये पाकिस्तानने तब्बल 300 ते 400 ड्रोन आपल्या भारतावरती डागले आणि या हल्ल्यांना भारताच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। आणि जी काय आता पत्रकार परिषद झाली परराष्ट्र सचिवांनी घेतलेली, परराष्ट्र सचिव विवेक मिश्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंग आणि लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताकडून या सर्व ड्रोनच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि यासाठी 4 ड्रोनचा वापर करण्यात आला आणि यामध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तसेच पाकिस्तानची एक रडार यंत्रणा सुद्धा यामध्ये उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येत आहे। तसेच पाकिस्तानने जे काही हल्ले केले याच्यामध्ये विशेषतः काश्मीरच्या सीमेवरती सुद्धा हल्ले करण्यात आले। यामध्ये सामान्य नागरिकांचा सुद्धा मृत्यू झाल्याचं या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट या पत्रकार परिषदेमध्ये मेन्शन करण्यात आली, म्हणजे भारताने एका बाजूला ही सगळी तणावाची परिस्थिती पाहता 27 विमानतळ बंद ठेवलेले असताना पाकिस्तान मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे अशा पद्धतीने दिसतंय। कारण पाकिस्तानने नागरी विमानांचा ढालीसारखा वापर केला असल्याचं दिसून यायला लागलेलं आहे। कारण पाकिस्तानने या तणावाच्या पार्श्वभूमीवरती विमान सेवा बंद करणं अपेक्षित होतं, मात्र आजही पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील विमान सेवा सुरू आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा सुरू असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि पाकिस्तान नागरिकांचा आणि या विमान वाहतुकीचा ढालीसारखा वापर करतंय अशा पद्धतीचा आरोप या परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषदेमध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं। तसेच पाकिस्तानच्या माध्यमातून जे ड्रोन हल्ले झालेत यामध्ये भटिंडाच्या एअरबेसवरती सुद्धा ड्रोन हल्ला झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं। तसेच पाकिस्तानच्या माध्यमातून जे काही LOC वरती फायरिंग सुरू आहे, काश्मीरमध्ये CFEs म्हणजे सीज फायर व्हायोलेशनच्या घटना, नियंत्रण रेषेवरती गोळीबाराच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि यामध्ये भारताचं नुकसान होत आहे, सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोहोचत आहे, जीव जात आहे, अशा पद्धतीची माहिती सुद्धा या प्रेस रिलीजमध्ये देण्यात आलेली आहे। तसेच भारताची एकता हे पाकिस्तानसाठी मोठं आव्हान असल्याचं सुद्धा परराष्ट्र सचिवांनी सांगितलेलं आहे। पाकिस्तानच्या माध्यमातून होत असलेल्या या हल्ल्यांना भारतीय वायुसेनेनं मोठ्या संयमानं उत्तर दिलेलं आहे। तसेच हे जे सर्व हल्ले परतवून लावताना भारतीय सैन्य दलानं कुठल्याही पद्धतीची कुचराई केलेली नाही। तसेच हल्ला करताना पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना फक्त नेमकेपणानं जे दहशतवादी तळ असतील आणि जिथून हल्ले होत आहेत 30 ठिकाणं टार्गेट केलेले आहेत। कुठल्याही मानवी वस्तीला किंवा लष्करी तळांना भारताकडून अद्याप ही टार्गेट करण्यात आलेलं नाही अशा पद्धतीची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये परराष्ट्र सचिवांनी दिलेली आहे। तर मंडळी, पाकिस्तानच्या माध्यमातून वारंवार होत असलेल्या या हल्ल्यांबद्दल, या ड्रोन हल्ल्यांबद्दल आपल्याला काय वाटतं? तसेच भारताकडून ज्या पद्धतीने संयमानं उत्तर दिलं जात आहे याबद्दल सुद्धा आपलं मत काय आहे आणि पाकिस्तान नागरी विमान सेवेचा ढालीसारखा वापर कशा पद्धतीने करतंय हे सुद्धा आपण ऐकलं आहे। या सर्वच गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच आमचं विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी FB हे सुद्धा नक्की फॉलो करा। धन्यवाद।